मूर्तिजापूर शहरात नकली 500, 200, 100, 50 नोटांची धूम, व्यापारी वर्ग त्रस्त। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील शासकीय लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयासमोरील अपर्णा मेडिकल स्टोअरचे संचालक डॉक्टर जगदीश कडू यांच्याकडे 2 महिला तोंडाला कास बांधून 100 व 50च्या डुप्लिकेट नोटा घेऊन मेडिकलमधले साहित्य खरेदी केले। दरम्यान VC 526043 या क्रमांकाचे 100 रुपयाची व CB 835011 या क्रमांकाची 50 ही डुप्लिकेट नोट ओरिजिनल नोट सारखी दिसते। या नकली नोटाची तस्करी महिला अंदाजे 30 ते 35 वर्षाच्या तोंडाला स्कार्फ बांधून गर्दीच्या ठिकाणी येऊन या नोटा देऊन संबंधित व्यवस्थापनाकडून वस्तू खरेदी करतात। या घटनेचे CCTV फुटेज सुद्धा डॉक्टर जगदीश कडू यांच्याकडे उपलब्ध आहेत। मूर्तिजापूर शहरात नकली नोटाचे रॅकेट सक्रिय असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। या नकली नोटा कागद दर्जाही असून पारदर्शक भागातील महात्मा गांधींचे चित्र गायब आहे। त्याचबरोबर नोटेमध्ये भारत इंडिया लिहिलेली चमकदार तार सुद्धा दिसून येत नाही। या नकली नोटा खऱ्या नोटा एकत्र करून सफाईदारपणे गर्दीच्या ठिकाणी या महिला वर्गाकडून नकली नोटांची चलनात आणले जातात। मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांच्याशी संपर्क केला असता ते अकोला पोलीस भरतीसाठी गेले असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। रिपोर्टर धनराज सपकाळ, अकोला।